नमस्कार, स्वरराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची अतिशय चविष्ट अशी सोल्याच्या चटणीची रेसिपी किंवा ओल्या तुरीच्या दाण्यांच्या चटणीची रेसिपी। तुम्ही याला ओल्या तुरीच्या दाण्यांची सुकी भाजी देखील म्हणू शकतात। खूप चविष्ट ही चटणी होते। पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी मस्त पर्याय आहे आणि अगदी झटपट बनणारी कृती आहे। चला तर बघूयात आता याची कृती। सोल्याची चटणी किंवा सोल्याची सुकी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीचे सोले म्हणजेच हिरव्या तुरीचे दाणे। हे अगदी ताज्या अशा तुरीच्या शेंगा मी इथे घेतल्या। शेंगा लगेच सोलून त्याचे दाणे आपल्याला या चटणीसाठी वापरायचे आहे। तुम्ही जर शिळ्या शेंगांची ही चटणी केली तर ती एवढी चविष्ट होत नाही, म्हणून नेहमी करता शक्य असेल तर ताजे असेच निवडलेले दाणे घ्या। सर्वप्रथम लोखंडाच्या तव्यावर आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची भाजायची आहे। गावी अगदी झटपट तव्यावरच ही चटणी परततात, खूप मस्त लागते। अगदी 5 मिनिटात ही चटणी तयार होते। जिभेची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे। यावर थोडं तेल घालूया। आता मध्यम आचेवर ह्या मिरच्या छान खमंग भाजून घेऊ। मिरची अगदी खमंग भाजून झाली, आता आपण ही काढून घेऊ। आता मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये ही भाजलेली हिरवी मिरची घालू। 8 ते 9 लसूण पाकळ्या घालूया। ह्या चटणीमध्ये लसूण जरा जास्त घाला। कोथिंबीर आणि हे तुरीचे दाणे घालूया। आता पल्स मोडला किंवा मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे ओबडधोबड असं वाटायचं आहे। खूप बारीक फाईन पेस्ट याची करायची नाही आणि हे वाटताना पाणी देखील घालायचं नाही। सर्व साहित्य मी या प्रकारे ओबडधोबड वाटून घेतलं। तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील हे कुटून घेऊ शकता। आता आपण ही चटणी परतून घेऊया। चटणी परतण्यासाठी तव्यावर साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। ही चटणी परतताना आपल्याला यामध्ये तेल थोडं जास्त घालावं लागतं, कारण चटणी जशी गार होते तशी ती जरा कोरडी होते, म्हणून थोडं जास्त तेल घातलं आहे। पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल कमी देखील घालू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालूया। दोन मोठ्या आकाराचे कांदे तुम्ही जर बघितलं तर बरोबर 1 वाटी आहे। यामध्ये कांदा देखील भरपूर घालावा, कांद्याची चव यामध्ये खूप मस्त येते। हा कांदा आता आपल्याला छान तांबूस होईपर्यंत परतायचा आहे। गावाकडे सकाळच्या गडबडीत भाकरीवर नेण्यासाठी ही चटणी बनवतात। लोखंडाच्या तव्यावर जर ही चटणी परतली तर ह्याची चव द्विगुणित होते। खरं तर गावी याला सोल्याची चटणीच म्हणतात, पण परतून कांदा घालून केली आहे म्हणून तुम्ही याला सुकी भाजी देखील म्हणू शकता। या सोल्याचा ठेचा देखील खूप मस्त लागतो। कांदा छान हलक्या तांबूस रंगावर परतून झाला। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया। आणि आपण हे वाटलेले तुरीचे दाणे, लसूण, मिरचीचं वाटण घालू। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आणि 2 मिनिटांसाठी आता हे मस्त परतून घेऊ। यामध्ये कुठलेही दुसरे मसाले वगैरे घालत नाही, कारण तुरीच्या दाण्यांना आपली स्वतःचीच अशी वेगळी एक चव, वेगळा एक अरोमा असतो। तुम्ही जर फार दुसरे काही मसाले घातले
तर त्याची नैसर्गिक चव निघून जाते। त्यामुळे अगदी साधे सोपे आणि ही कांदा लसूणाची चव यामध्ये खूप मस्त अशी येते। तव्यावर या प्रकारे जरा परतत राहू। ही चटणी मी 2 मिनिटांसाठी मस्त परतून घेतली। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घाला। हिवाळ्याच्या दिवसात भरपूर कोथिंबीरीची चव खूप मस्त येते। गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट झणझणीत अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी किंवा ओल्या तुरीच्या दाण्यांची सुकी भाजी तयार आहे। ह्यावर लिंबू पिळून तुम्ही ही पोळी भाकरी बरोबर खा, खूप मस्त लागते। डब्यामध्ये नेण्यासाठी देखील मस्त पर्याय आहे। हिवाळ्याच्या दिवसामध्ये एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।